नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मध्य प्रदेशातून आलेली. मंदसौर जिल्ह्यामध्ये टायरच्या कारखान्यामध्ये भीषण आग लागली आहे आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय. मंदसौर जिल्ह्यातल्या मुलतानपुरा गावात ही आग लागल्याचं कळतंय. या दृश्यांमधून आपण समजू शकतो की ही आग किती भीषण स्वरूपाची आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. मनोज राठोड हे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. मनोज, अभी क्या हालात? आज बिल्कुल करीब 1 दर्जन से ज्यादा दमकलें मौके पर मौजूद है, लेकिन आग इतनी फैल चुकी है फैक्ट्री के अंदर कि उसे बुझाने में और उस पर काबू करने में काफी दिक्कतें जो है फायर दमकली कर्मियों को आ रही है। निगम के कर्मचारी भी, जिला प्रशासन के अधिकारी तमाम मौजूद है और जो अभी तक जो जानकारी निकल के आ रही, करीब 4 लोगों की मौत की सूचना है जो इस टायर फैक्ट्री के अंदर काम करते थे। ये फैक्ट्री काफी बड़े इलाके में फैली हुई है और इसके आसपास जंगल का इलाका है और यही कारण है कि वहां तक पहुंचने में फायर ब्रिगेड को काफी समय लग रहा है और आग जो है पूरी फैक्ट्री को उसने चपेट में ले लिया है। और बताया जा रहा है कि जो पुराने टायर रहते हैं, उन टायरों से ऑयल बनाने का काम चलता था, उनका बुरादे से कुछ दूसरे सामान बनाने का वहां पे काम होता था। तो आग फिलहाल अभी विकराल रूप लिए हुए, यही कारण है कि मंदसौर के आसपास के जिलों से फायर ब्रिगेड के दमकलों को बुलाया जा रहा है। जी मनोज, ये कितने बजे की घटना है और अभी ये फैक्ट्री के बारे में और कोई जानकारी मिल पा रही है? आज बिल्कुल करीब 1 घंटे से ज्यादा का समय हो चुका है, लेकिन जो मंदसौर जिले की जितनी भी फायर ब्रिगेड की दमकलें थी, वो तमाम दमकलें लगातार फैक्ट्री पहुंच रही है, क्योंकि आग जो है वो फैक्ट्री के उन तमाम हिस्सों में फैल चुकी है जहां पर टायर रखे हुए थे, जो ऑयल था, ऑयल बनाने का जहाँ पे प्लांट लगा था, वहां पर भी आग फैल चुकी है। करीब 30 से 40 मजदूर उस समय जब आग लगी थी उस समय फैक्ट्री में मौजूद थे, लेकिन जो अंदर की तरफ फैक्ट्री में जो मजदूर काम कर रहे थे, करीब 8 मजदूर, उनमें से 6 मजदूरों में से 4 की मौत की सूचना आई है। बाकियों को रेस्क्यू करके बाहर निकाला गया है। अभी और मजदूर भी हो सकते हैं। इसके संबंध में जो फैक्ट्री मालिक है, जो फैक्ट्री के मैनेजर है, उनसे बातचीत अधिकारी कर रहे हैं। और जो आग है काफी एरिया में फैल चुकी है और यही कारण है कि दूसरे जिलों से फायर ब्रिगेड की दमकलों को बुलाया जा रहा है। आग काफी लंबे क्षेत्र में फैली हुई है और यही कारण है कि आसपास की दमकलें आने के बावजूद भी आग पर किसी तरीके का काबू नहीं पाया जा रहा है और करीब 4 लोग की मौत की फिलहाल अभी जानकारी निकल के सामने आ रही है। जी बिल्कुल, बहुत बहुत शुक्रिया मनोज राठोड. आता या संदर्भात आपल्याला माहिती देत होते. आपण बघतोय मंदसौर मधली ही दृश्य आहेत. टायरच्या एका फॅक्टरीला भीषण आग लागली आणि आता बातमी आहे निवडणुका एकीकडे जवळ येत आहेत आणि निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय खेळ्यांची ही बातमी आहे. कारण एकीकडे काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर मधला दुरावा दिवसेंदिवस वाढतोय आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ बहुजन वंचित आघाडीशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष आणि आता वाट पाहण्यात अर्थ नाही अशा विखारी शब्दात आंबेडकरांनी एकीकडे टीका केली आहे. काँग्रेसनं 12 जागा सोडल्या तर ओवेसी यांना बाजूला ठेवून काँग्रेसची आघाडी करू असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी आधी दिला आणि अमरावतीला बहुजन महावंचित आघाडीच्या सभेपूर्वी ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. याच सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मुंबईत कदाचित भेट होईल अशी शक्यता वर्तवली जाते. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या काही नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे, सविस्तर बैठक घेऊन. आणि या बैठकीला या वंचित बहुजन आघाडीचे अनेक नेतेही उपस्थित होते. या बैठकीचा तपशील जरी कळू शकलेला नसला तरी निवडणुकांच्या तोंडावर कोणकोणत्या मुद्द्यांबद्दल चर्चा झाली असेल हे सांगण्यासाठी राजकीय पंडितांची गरज नाही. छगन भुजबळ यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची आधी भेट घेतली आहे. स्वतःची भूमिका जाहीर करावी. त्याने आम्ही काही काँग्रेसवाल्यांसाठी थांबणार नाही आहोत. आता काँग्रेस हा पूर्णपणे बदमाशांचा पक्ष आहे. त्याच्यामुळे जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये गोंडवाना पार्टीला शेवटपर्यंत घोळ घालत राहिले तसं आम्ही काही अडकणार नाही आहोत. ज्या मुस्लिम संघटनांना असं वाटते की त्यांनी युती झाली पाहिजे, त्यांच्यावरती सुद्धा आम्ही एक जबाबदारी टाकतोय की ताबडतोब त्यांनी असं बघावं की 12 जागा या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने मान्य करावं.
आणि आता बातमी आहे नागपूरमधली भाजपने आयोजित केलेल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची बातमी आहे। देशात आणि राज्यात अनुसूचित जाती वर्गाचं हित साधणारं सरकार आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मोदी सरकारनं केलेल्या कामाचा यावेळी पाढा वाचला। मुंबईतल्या इंदू मिलमध्ये उभारण्यात येणारं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे 2020 पर्यंत पूर्ण झालेलं दिसेल असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलंय। त्या व्यतिरिक्त देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह देखील काही वेळातच नागपुरातल्या या राष्ट्रीय अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत। इस समाज का विकास हो और जो सपना भारत का संविधान बनाते हुए भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ने देखा था कि देश के हर व्यक्ति को जीने का समान अधिकार मिलेगा, सभी को पढ़ने का, रोजगारी का, समाज में एक साथ रहने का अधिकार मिलेगा, उस सपने को पूरा करने का काम अगर कोई सरकार कर रही है तो देश में मोदी जी की सरकार उसको कर रही है। हमारे मोदी जी की 4.5 साल की सरकार, इनकी अगर आप तुलना करें तो मात्र इन 10 वर्षों में जिस प्रकार से हमारी दोनों सरकारों ने देश में अनुसूचित जाति के लिए काम किया है, मैं दावे से कहता हूं और किसी भी कांग्रेसी को मैं एक मंच पर जवाब देने के लिए तैयार हूं और कि 55 साल से हमारे 10 साल कभी भी ज्यादा काम करने वाले 10 साल है। आजपासून 90 दिवसांनी निवडणूक झालेली असेल आणि देशाला मजबूत सरकार हवंय, विरोधक मजबूर सरकार देऊ इच्छितात असा टोला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात लगावला। विरोधक निराश असल्यामुळेच ते युती करून मोदींना विरोध करतायत असा आरोप त्यांनी केलाय। गेल्या वेळेपेक्षा भाजपचे उमेदवार जास्त निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। आता निवडणूक आलीच, निवडणूक सुरूच झाली। या निवडणुकीचा मुख्य मुद्दा काय? निवडणुकीचा मुख्य मुद्दा आहे, देश एकच प्रश्न विचारतोय, मजबूत सरकार देशाला पाहिजे आणि मजबूर सरकार विरोधक देऊ इच्छितात। सो मजबूत सरकार या मजबूर सरकार, इस सवाल पर चुनाव होगा। आणि आता बातमी आहे, विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिराच्या मुद्द्यावरून दिलेल्या काँग्रेसला दिलेल्या एका ऑफरबद्दलची निवडणूक जाहीरनाम्यात जर राम मंदिराचा समावेश करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ अशी ऑफर विहिपनं दिली आहे। विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी हे वक्तव्य केलंय आणि विहिपनं दिलेली ही ऑफर म्हणजे भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे। हमारा सब राजनीतिक दलों से आग्रह है कि राम मंदिर बने, कानून से बने, इस विषय को वह अपने मैनिफेस्टो में शामिल करें। कांग्रेस भी अगर ऐसा करती है कि कानून से राम मंदिर बनाने को सहमति देती है तो हम उनका भी स्वागत करेंगे। आता बातमी आहे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या एका महिला आमदारानं बसपच्या अध्यक्ष मायावतींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलंय। साधना सिंह असं त्यांचं नाव कळतंय। चंदोली इथे एका जनसभेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलंय। बघूयात नेमकं त्यांनी काय म्हटलंय। हमको तो ये उत्तर प्रदेश की पूर्व मुख्यमंत्री न महिला में लगती हैं न जेंट्स में लगती हैं, इनको तो अपना सम्मान ही नहीं समझ में आता। जिस महिला का इतना बड़ा चीर हरण हुआ, आज की महिला सब कुछ लूट गया, उसके बाद भी कुर्सी छड़ पाने के लिए अपने सारे सम्मान को बेच दिया। ऐसी महिला नाम लेने वाली मायावती जी का हम इस कार्यक्रम के माध्यम से तिरस्कार करते हैं। तो महिला नारी जात पे कलंक है। भाजप अध्यक्ष अमित शाह यांना आज दुपारी डिस्चार्ज मिळाला। त्यांच्यावर स्वाईन फ्लूमुळे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्समध्ये उपचार सुरू होते। काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः ट्विट करून याबद्दलची माहितीही दिली होती। तुम्हाला जर कुल्हडवाली चाय आवडत असेल तर एक चांगली बातमी आहे तुमच्यासाठी, कारण रेल्वे स्थानकांवर पुन्हा एकदा कुल्हडमध्ये चहा मिळणार आहे। रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी तसे आदेशही दिलेत। सुरुवातीच्या टप्प्यात वाराणसी आणि रायबरेली रेल्वे स्थानकांवर कुल्हड उपलब्ध होईल। स्थानिक कुंभारांना रोजगाराचं साधन मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। 15 वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी रेल्वे स्थानकांवर कुल्हड सुरू केली होते।
आता बातमी औरंगाबादमधली. औरंगाबादच्या विभागीय कारागृहामध्ये एका कच्च्या कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला. योगेश राठोड असं त्याचं नाव कळतंय. हर्सुल जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असा आरोप योगेशच्या नातेवाईकांनी केला, पण त्याचा पडून मृत्यू झाला असं जेल प्रशासनाचा दावा आहे. आता बातमी वर्ध्यातली. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट शिवाराच्या वेळा इथल्या शेतकऱ्याच्या एका शेतमालाला भीषण आग लागली आहे. 80 लाखांचा शेतमाल जळून खाक झालाय, ज्यात 600 क्विंटल कापूस, 200 क्विंटल चणा आणि 200 क्विंटल तूर आणि शेतमाल साहित्य याचा समावेश आहे. आंबेगाव तालुक्यातल्या कळंब गावामध्ये शेतकरी मारुती कहड यांनी त्यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात चौथ्या दिवशी बिबट्याची 4 ते 5 वर्षांची मादी जेरबंद केलेली आहे. यामुळे परिसरात आधी भीतीचं वातावरण होतं. बिबट्याची ही मादी 4 ते 5 वर्ष वयाची आहे अशी माहिती कळते आहे. अनेक दिवस बिबट्याच्या दहशतीखाली इथे ग्रामस्थ होते. अखेर तिला आता पकडण्यात आलं. सगळ्या बाजूला ऊसाचं उत्पादन जास्त आहे आणि ऊस क्षेत्र बहुतेकदा बिबट्याच्या वावरासाठी पोषक मानलं जातं. गेल्या 15 वर्षांपूर्वी असणारं अवसरी घाट परिसरातलं वन उद्यानातलं बिबट निवारा केंद्र पुन्हा सुरू केलं जावं अशी मागणी इथे सातत्यानं होते. वंजारी समाजाचं आराध्य दैवत संत भगवान बाबा यांच्या 54व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्तानं अकोल्यामध्ये पालखी दिंडी काढण्यात आली होती. मोठ्या संख्येनं नागरिक यात सहभागी झाले होते. भगवान बाबांनी राज्यभरात ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून सांस्कृतिक त्याचबरोबर नैतिक शैक्षणिक प्रबोधन केलं होतं आणि त्याचीच आठवण या निमित्तानं जोपासण्यात आली. आता एक बातमी आहे पुण्यातली. सरपंच, सरकार, कारभारी, बकासूर ही नावं ऐकली की डोळ्यापुढे येतो तो ग्रामीण महाराष्ट्र. पण ही सगळी नावं आहेत पुण्यात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या थाळीची. पुण्यामध्ये मिळणाऱ्या थाळीत आता रावण थाळीची भर पडली आहे. वडगाव मावळच्या हॉटेल शिवराजमध्ये ही रावण थाळी खव्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. 32 पदार्थ यामध्ये आहेत. मटण, कडकनाथ चिकन, मासे, बोंबील, माशांचे विविध प्रकार असे सगळे पदार्थ यामध्ये असणार आहेत. 9 ते 10 व्यक्तींसाठी नाही तर 4 जणांनी जर ही फस्त केली तर 5,000चं बक्षीस आणि 3600 रुपये हे थाळीचं बिलही माफ केलं जाणार आहे. आता बातमी पुण्यातली. संवेदना फाउंडेशन कडून एपिलेप्सी अर्थात फिट येण्याच्या विकाराबाबत मार्गदर्शन जनजागृती केली जाते. एपिलेप्सी औषधांनी उपचारांनी पूर्णपणे नियंत्रित करता येते आणि समाजात आजही फिट येणं याला मोठा आजार मानलं जातं. ज्या मुलामुलींना याचा त्रास आहे त्यांच्या लग्नांच्या प्रक्रियेमध्ये अनेक समस्या जाणवत असतात. हेच लक्षात घेत या फाउंडेशननं एपिलेप्सी असलेल्या युवक युवतींसाठी हा वधूवर मेळावा देखील आयोजित केला होता. डॉक्टर